झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी पाहूया। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद मिळवण्याच्या मोहापायी बनावट पत्र सादर केल्यामुळे साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक प्राध्यापक मिलिंद जोशी यांना आपलं पद गमवावं लागलंय। डॉक्टर माधवी वैद्य यांच्याऐवजी आपल्याला महामंडळाचं अध्यक्षपद मिळावं यासाठी मिलिंद जोशी यांनी मसापचे अध्यक्ष डॉक्टर शेजवलकर यांची बनावट सही केलेलं पत्र गोवा इथं झालेल्या महामंडळाच्या बैठकीमध्ये सादर केल्याचं नुकतंच उघडकीस आलं होतं। या पत्रामुळे जोशींच्या राजीनाम्यामागचं खरं कारण समोर आल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। वैद्य आणि जोशी यांच्यात महामंडळाच्या अध्यक्षपदावरून वाद झाले होते, त्यामुळे पदासाठी दोघांचेही वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू होते। मात्र अध्यक्षपदी वैद्य यांची निवड झाल्यानं नाराज होऊन जोशींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला अशी चर्चा होती। पण आता हे पत्रनाट्य समोर आल्यानं खळबळ माजली आहे। या बाबतीत मसापचे अध्यक्ष डॉक्टर शेजवलकर यांच्याकडून अधिक माहिती घेतली आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक मिलिंद जोशी यांनी अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर आपला राजीनामा दिलेला आहे। या राजीनाम्यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज बोलणार आहोत डॉक्टर शेजवलकर यांच्याबरोबर। सर, मला सांगा की महाराष्ट्र साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये भरपूर गोंधळ झालेला होता, काय नक्की घडलं, काय होतं? गोंधळ नाही, माधवी वैद्य या शिष्टाचाराने अध्यक्ष होणारच होत्या, पण मिलिंद जोशींना मोह झाला की आपण अध्यक्ष व्हावं आणि त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले। त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ते एक दोन सहकाऱ्यांसह माझ्याकडे आले आणि हा विषय या गोव्याला होणाऱ्या या मीटिंगमध्ये ठेवू नका, कारण माधवी वैद्य कार्याध्यक्ष म्हणून त्यांचा कारभार आम्हाला समाधानकारक वाटत नाही आणि जी अध्यक्षपदाची निवडणूक कार्यकारिणीत झाली त्यात मतभिन्नता आहे वगैरे वगैरे कारणं सांगितल्यामुळे मी स्थगितीचं पत्र तयार केलं। मी नाही केलं मिलिंद जोशींनी त्यांच्या कॉम्प्युटरवर केलं, त्यांनी ते तयार करूनच आणलं आणि आग्रहाने मला सही करायला लावली, मी केली, ती सही खरी आहे। पण स्थगितीचं पत्र द्यायच्याऐवजी जेव्हा ते गोव्याला गेले त्या त्यांनी त्या कॉम्प्युटरवर दुसरं बनावट पत्र माझ्या बनावट सहीचं तयार केलं आणि त्या बनावट पत्रामध्ये 2 वर्ष माधवी वैद्यांना आणि 1 वर्ष मिलिंद जोशींना अध्यक्ष करावं अशी मी मसा परिषदेचा अध्यक्ष म्हणून विनंती करत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।